देतोयस होय पाठीचे जरा पुढं नाही रे बस एक नंबर नाही एवढा आवाज असेल तेवढा वाढवा आता हॅलो 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 म्हणजे अगदी मला घाम फुटला मला थोडं टेन्शन आलेला की मी आता दुसरी बारी करते की नाही बुवा घेऊन आलास का काय मध्येच काहीतरी वेगळा आवाज काढतोय मध्येच काहीतरी टोप्या काढतोय केस हलवतोय हे शाहिराचं काम नसतं बुवा काय बोलायचं आता या लोकांनी आदर्श काय घ्यायचा बुवा तुमचा आणि मी पण काय बोलायचं ते आता मलाच समजत नाही शक्य तुला माझ्या लहानपणापासून मी गाते असंख्य शाहिरांबरोबर माझे कार्यक्रम झालेले आहेत बुवा तुमच्या बरोबर पण झालेले आहेत पण हा रंगमंच आहे हे प्रेक्षक आहे जसंच वरती नेतं तसं आपण तो पण की नाही पण इथे शक्तिधुरा करताना बुवा तुम्ही म्हणता माझे वडील म्हणतात की शक्तिधुरा तू गायला गेलास तर तुला काडीची किंमत राहणार नाही तुला काडीचा मान राहणार नाही आणि काय बोलले शक्तिधुराच्या कुठल्या शाहिराला इज्जत नसते बुवा इज्जत तुला नसेल इज्जत मला आहे तुला नसेल लहानपणापासून मी कार्यक्रम करत आलेले आहे बुवा जो कार्यक्रम तुम्ही करता त्याच्याबद्दल इतकं वाईट बोलताना बुवा लाज वाटली पाहिजे लाज बरोबर आहे की नाही ज्या कलेमध्ये आपण गातो ज्या कलेच्या जीवावर हे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहे तुमचं जे नाव आहे ना किशोर सणस ते शक्तिधुरामुळे ओळख नाही तर तुला फणसाची पण किंमत दिली नसती समजलं शक्तिधुरा म्हणजे आज आपल्या कोकणची लोककला आहे बरोबर आहे की नाही आणि ज्या शाहिरांचे तुम्ही नाव घेता ना की हिच्या बरोबर कार्यक्रम केला असता तिच्या बरोबर बुवा एक एक शाहिरांनी कोकणाची काय बदनामी केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे गाण्यांमध्ये बरोबर आहे की नाही अशा शाहिरांबरोबर तुम्ही कार्यक्रम करणारे म्हणजे तुम्ही पण त्याच लायकीचे बुवा शक्तिधुराला आज बोललात
माझ्यासारखे वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेवा. कारण माझे कार्यक्रम शक्तिधरामध्ये पूनम आगरकरची ओळख आहे, बहुत तुमची पण ओळख आहे. आणि मी बोलेन ते वाईट वाटून नाही घ्यायचं. कारण आता तुम्ही म्हणालात की मी आधीपासून कार्यक्रम करते, आधीपासून शक्तिधुरा केलेले आहे. हो, ह्या ज्या पण काही गायिका असतील त्या माझ्या नंतर आलेल्या आहेत. मी लहानपणापासून कार्यक्रम करते शक्तिधुऱ्याचे. अगदी ह्या ज्या कोण असतील गायिका त्यांनी बसून माझे कार्यक्रम बघितलेले आहेत. हा विषय आहे बुवा. आणि मी माझ्या नावाचं कधीच मोठेपणा दाखवलं नाही आणि दाखवणार पण नाही. पण बुवा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, शक्तिधुरा आपण गावतोय ती आपल्या कोकणची लोककला आहे. एवढं प्रेक्षक शक्तिधुऱ्यासाठी जमा झालेले आहेत. यांना काही कामधंदे नाही का बुवा? ते सगळे कामधंदे टाकून खिशातले पैसे खर्च करून तुम्ही शक्तिधुरा बघायला आलात, बरोबर की नाही? मग शक्तिधुऱ्याला किंमत नाही बुवा. ज्या आईच्या उदरातून तुम्ही जन्म घेतला, ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठे केलं, ते असं कधीच म्हणू शकत नाही की शक्तिधुऱ्याला तुला किंमत नाही. भले ठीक आहे, ते का म्हणाले असतील? तुझं तोंड फडकलंय बुवा. आणि हे त्याच्यामुळे आता मी बोलत नाही, हे रंगमंच समजले वालो को, बरोबर आहे की नाही? स्प्रिंग लावून कसा डुलतो माणूस, असा डुलत होता बुवा. नेमकं समजायला मला नाही. ते बाटल्या कशा संपल्या रे बुवा? जरा बोलताना विचार करा. तुम्ही काय म्हणता? तुमच्यापेक्षा आमची मुलं भारी नसतात. हो हो हो, लई भारी नसतात. आमच्या मुली का वाईट नसतात का? आहेत ना सरस, शहरात सवाशेरात की नाही? कुठे वाईट नसतात सांगा? अरे पैसा गेलेला आपला पैसा, आणि मेहनत केलेल्या मुलांनी त्या रंगमंचावर कला सादर करण्याची. ते ज्या बसलेल्या त्या रंगमंचावर ज्या मुली आहेत त्या प्रत्येकीने ही कला सादर करण्यासाठी स्वतः मेहनत घेतलेली आहे, अजून घेत आहेत. कुठेही कमी माझ्या पण मुली नाहीत. म्हणून बुवा काय माझी मुलं भारी पडली, अपेक्षा लोकांना होती की चांगला कार्यक्रम करते. बुवा माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे, पहिलीच माझी इथे बारी आहे, पहिलंच माझं इथे बोलवलंय मला त्यांनी. मग इथे पहिल्याच बारी तिथे तुझ्यासारखा तमाशा करून नाही जमायचं. आम्हाला अनुभव आहे, कसं गायचंय आम्हालाही समजतं. आणि सारेगमा पदनिसा. आता मला सांगा, आता काय बोलू मी हे समज. आता मी जे गाते, मी शिकले, मला राग ज्ञान आहे. माझ्या कलाकारांना किंवा सगळ्यांना मी मार्गदर्शन पण करते. शक्तिधुरांचे अजून कोणी असतील, उरणला आदित्यताई टटकर यांनी उरणला स्पर्धा लावल्या होत्या भजनाच्या. त्या भजनामध्ये अगदी 25 गायिका आल्या होत्या त्या ठिकाणी. त्या गायिकेमध्ये उत्कृष्ट गायिकेचं सन्मान चिन्ह हे पूनम आगरकरला मिळालेलं. तुम्हाला मी इंस्टाग्रामवर टाकणार आहे, उद्या लगेच टाकते बघा. पूनम आगरकरला उत्कृष्ट गायिकेचं त्या ठिकाणी सन्मान चिन्ह मिळालं. तुम्ही वाचा, मी उद्या टाकते, लगेच वाचा. पूनम आगरकर ऑफिशियल सर्च करा इंस्टाग्रामला. मी आजच मला पोस्ट आली ती, आजच मला ती न्यूजपेपर मधलं एकाने पाठवलंय. ते तुम्हाला उद्या बघायला भेटेल माझ्या इंस्टाग्राम पेजवर. बुवा मी गायलाय सारेगमा गा आणि खा. अरे तुला गाता येत नाही त्याला तर मी काय करू? तू पण शिक कुठल्या तरी गुरुकडे, तू पण चांगला गा, बरोबर की नाही? बरोबर आहे की नाही? हे गाणं म्हणजे सोपं नाही. आता इथे कोण आहे? आता हे समजा दादा आहे, त्यांना मी शिवी घातली तर ते मला शिवी नाही घालणार? घालते ना. मग शिव्या वाईट बोलणारे प्रत्येकाला जमतं, पण हे संगीत प्रत्येकाला जमत नाही. तू बरोबर, तुझे पप्पा आहेत ना, तुझे वडील बरोबर बोलतात, तुला काढायची किंमत नाही, अजिबात किंमत नाही बुवा. तुला चांगला गुरु कर, शिक चांगला, वरती अजून येशील. हे काय झापरा हलवतोस झालं? मला शाहीर म्हणतात का? हा, संस्कृतीमध्ये हाताला कर म्हणतात, संस्कृतीमध्ये हाताला कर म्हणतात. अरे मराठीमध्ये यातलाही कर म्हणतात. आणि जी करते तुझ्या सारख्या गायकांना हैराण, तिला शाहीर पूनम आगरकर म्हणतात. पूनम आगरकर म्हणतात, पूनम आगरकर म्हणतात. हे आपला काय असा आलतो फालतू विषय नसतोय. दुसरं बुवा काय म्हणाले बघा, तुझा आज काय घामटा काढतोय, तू माझा घामटा काढतोस का, तर मी तुझा काढते ना, प्रेक्षक बघेल. तुला काय वाटलं पहिली बारी शांत केली तर दुसरी बारी पण मी शांतच करेन? ती माझी स्टाईल आहे. ते माझं
आता माझं ते गुपित आहे, मी कशाला सांगू बुवाला. बुवाला मला तापवायचाच होता, मला माहित आहे. मी काही न बोलता बुवा आपोआप तापतो का? बरोबर पावर येते मग. नाही तापवलं, काय नाही बोललं तरी पण पावर त्याच्यात बरोबर येते, काय गरज नाही. तर बुवा आणि म्हणाले बाई वकील आणि मी सरपंच. आता वकील मोठा का सरपंच? मी बोललेच नाही पहिल्या बारीत, बोलले ना कुठे मी वकील वगैरे आहे हे आणि ते, बोलले का? आणि मला मोठेपणा करायची गरजच नाही. मी भरपूर काही करते, वकिली करते, विशारद आहे, गायनाचे कार्यक्रम करते, क्लासेस घेते. मला टाइम नसतो बुवा, एवढा टाइम माझं बिझी असतं. पण शक्तिधुरामध्ये मला जिकडून तिकडून मागणी येते, बोलवणं येतं, म्हणून आपल्या सेवेसाठी मी सदैव हजर असते. मी परत कार्यक्रम चालू करण्याचं कारण हेच आहे, माझं इंस्टाग्राम पेज एवढं भरलं होतं. माझे कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडे नसल्या कारणाने मला इंस्टाग्रामला लोक मेसेज करायचे, मॅडम प्लीज तुम्ही कार्यक्रम चालू करा, तुमच्यासारख्या शाहिरांची शक्तिधुराला गरज आहे. कारण ह्याने सगळे घाण करून टाकलेली या शाहिरांनी. अजून पण काय तुम्हाला बघायला भेटत असेल, काय काय गातात वाटलं होतं. तसं करू नका, ही शेवटपर्यंत त्याला टिकली पाहिजे. हे झापरं काय कामाचं नाही. चांगलं शिका, चांगलं गा, तरच तुमची लोक वाहवा करतील, नाहीतर तुम्हाला ते आपटल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात घ्या. एवढे चांगले तुमच्या कलाकारांना मी नावं ठेवू शकत नाही, मी पण एक कलाकार आहे. तुमचे वाजवणारे छान आहेत, मुलं छान आहेत. आमच्या मुलींना नावं ठेवली म्हणून तुमच्या मुलींना नाही ठेवणार. त्या प्रत्येक जणी प्रत्येकीच्या जागेवर ग्रेट आहेत, मला बोलायची काहीच गरज नाही बुवा. आता म्हणतो वाघ आहे मी इकडचा वाघ, बिन शेपटीचा वाघ का? वाघाला शेपटी कुठे आहे? ए बिन शेपटीच्या वाघा, आता वाघ आहेस का कोल्हा आहेस ते पब्लिकने बघितलंय, समजलं? काय बोलतो कुठे, गातो कुठे, काय मधल्या मध्ये चाली मारतो. दिल के बदले सनम दर्द दिल दे चुके. गायकी कशी म्हणतात बघ, नुसतंच नाही गायचं बुवा, शिक जरा चांगलं शिक. नसेल कोणाकडे शिकायला जमत तर माझ्याकडे शिकायला, तुला फ्री मध्ये शिकवेल गायकी. बरेच माझे शिष्य आहेत, त्याच्यात तुला एक ऍड करायचं. दिल के बदले सनम दर्द दिल दे चुके, दे चुके तुझे दिल दे चुके, दे चुके तुझे दिल दे चुके. बुवा बरंच काही बोलून गेलेले आहेत. मला असं वाटतं मला बुवांच्या बद्दल काही बोलायची गरज नाहीये. मी जे पण काय आहे तिची खास बोलणार आहे. काय गच करणे खाजवणार, एवढं घाणेरडं. किती आंघोळ तरी घेत नसेल 9-10 दिवस. असं दाढी मिशी सगळं पिकून आलंय, बघितलं तुम्ही. दाढी नाही काढली, काय नाही काढले, गच करणे खाजवते अशी. मला ते तो बोललास ना, तो जे शब्द बोललास ना, खाजवते गचकर, मी खाजवून आपलीच सुजवतो. मी गचकर वगैरे खाजवते असं काय बोललं होतं का? शिक, किती घाणेरडं बुवा, असं काय बोलू नको. पब्लिक आपली किंमत करते बुवा. आता बुवा म्हणाले पारी पेटवतील बाई, नक्कीच मी पेटवणार आहे. मी तुला सोडायची नाही आता, लक्षात ठेव. आणि सारेगमप यांनी बऱ्याच एक कोणाचं तरी कुठल्या तरी शक्तीवाले गायकीचं नाव घेतलं, म्हणाले सगळ्यांनी संयम सोडलाय, बाईने संयम सोडला नाही. बरोबर ना? बोलले की नाही? बुवा हे शब्द बोललात त्याच्यामध्येच मी जिंकलेली आहे. कारण मी संयम सोडणारी गायिका नाही. जर समोरच्या शाहिरांनी बोलला तरच मी बोलते, नाहीतर बोलत नाही. पण आता तू बोलल्यास, मला बोलल्याशिवाय पर्याय नाही. मी बोलू ना नक्की. आणि शूटिंग करू का नका बोलले मी, कारण वाईट गाण्यांची शूटिंग करून तुम्ही अपलोड करता, त्याच्यामुळे मी म्हणाले शूटिंग करू नका. मी चांगल्या गाण्यांची शूट करा, तुम्ही टाका, अपलोड करा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही जरी दुसऱ्या बाऱ्या वगैरे करत असाल, शेवटी आम्ही पण लेडीज आहोत. आम्हाला कसं प्रतिष्ठित असल्यामुळे थोडंसं इज्जत बाळगून राहावं लागतं. शक्तिधुराने काय कोणाचं नाव खराब केलेलं नाही आणि स्वतःहून फालतू गावून स्वतःचं नाव खराब करून घेतलेलं नाही. आता काय बोलायचं म्हणून काय म्हणते बघा, बरंच काय बुवा बोलून गेलेले आहेत. माझी साधी सिंपल गवळण होती. काय गवळण होती बघा,
खाजवून खाजवूनी कान्हा आपलीच सुजवतो. आता काय त्याच्यावर बुवा काय म्हणतात बघा. आळी ना पाळी ना वाजवून थोडी हिची जोरात सुजवायची या राधीची खाजवायची हिला इथंच विजवायची. अरे वा. वाडी गिरट्या घालू नको इथून तिथून गर्वाची भाषा बोलू नको उतून मातून ओरडू नको बेबीला जोर लावून बुवा कुतून कुतून. नाहीतर या सुर्वेवाडी गावातील आलेलं पब्लिक अरे बुवा सणस बुवा तुझ्यावर जाईल. यमक जुळवा ना काहीतरी काय उडून द्या. कावळ्यावाणी गेटे घालू नको इथून तिथून गर्वाची भाषा बोलू नको उतून मातून ओरडू नको बुवा बेंबीला जोर लावून कुतून कुतून. नाहीतर या सुर्वेवाडी गावातील आलेलं पब्लिक सणस बुवा तुझ्यावर जाईल तुझ्यावर जाईल. बुवाची बाजू नाही घ्यायची. त्याचा घाम तर काढल्याशिवाय जाणार नाही मी बुवा का बोलले ती मजाक केली की हे सगळं पब्लिक पुन्हा मागरकरचं आहे. मी मजाक केली आणि बुवा काय कुठल्या कुठे काय 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 बोलता तरी काय काय समजतं काय कुठला विषय नाही काय नाही. एका विषय धरून तरी बोला. तुम्ही काय काय आता बोललात मी काय काय लिहून घेऊ मला हेच काही समजलं नाही. हम हे बाग कावळावाणी गिरट्या घालू नको इथून तिथून गर्वाची भाषा बोलू नको उतून मातून ओरडू नको बुवा बेंबीला जोर लावून कुतून कुतून. नाहीतर या सुर्वेवाडी गावातील आलेले पब्लिक सणस बुवा तुझ्यावर जाईल उतून जाईल उतून जाईल. पाऊस पण जाम पडतोय रे गरज आहे म्हणून हिला इथंच निज व्हायची म्हणून काय म्हणायचं बघा लक्षात द्या. तू काय सुजवशील या राधेची आज तुला अद्दल घडवते. आणि मध्येच काय म्हणतो या पूनम आगरकरला लाजवली या पूनमचं गचकरण खाजवणार आहे. अरे बुवा तिथे राधा आहे पूनम नाही. कसा विसरतोस तू. आता त्या गवळण गाता गाता तू शेर गातोस पूनमवर. आता राधा काय पूनम आहे का आणि कान्हा काय किशोर सनस आहे का. त्या कान्हाला आणि राधेला आपल्याला बोलायचं आहे. राधेचा विषय गाताना पूनमचा विषय नाही घ्यायचा राधेचाच घ्यायचा. बरोबर आहे की नाही. बरोबर ना. मग हे पण समजत नसेल तर कशाला बुवा शक्ती तुला घालता. पूनम आगरकरला लाजवतो असं बुवा हे चुकीचं काय बोलू नका प्लीज. कारण आम्हाला उत्तर देताना थोडा प्रॉब्लेम होता तुम्ही चुकीचं बोलल्यानंतर. जरा लक्ष द्या. कार्यक्रम घेता तुम्ही पैसे घेता मीही घेते. त्यामुळे जे बोलायचं ते हे कार्यक्रम आपले आज केल्यानंतर तो एक वर्षभर त्याची आठवण राहते बुवा कार्यक्रमाची. समजलं. म्हणून काय म्हणायचं बघा. तू काय सुजवशील या राधेची बोलते आज तुला अद्दल घडवते. आज तुला अद्दल घडवते. इथंच निजवायची म्हणून काय म्हणायचंय. या सुर्वेवाडीत तू काय सुजवशील या राधेची तुला अद्दल घडवते. सुर्वेवाडीत याला इथंच मुतवते. या सुर्वेवाडीत याला इथंच मुतवते. या सुर्वेवाडीत याला इथंच मुतवते. या सुर्वेवाडीत याला इथंच मुतवते. तू काय सुजवशील या राधेची तुला अद्दल घडवते. तू काय सुजवशील या राधेची तुला अद्दल घडवते. या सुर्वेवाडीत याला इथंच मुतवते. रडू नको बाळा बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते. काय बोलतो. रडू नको कान्हा जवळ घेते दुधू देते. आता बघा काय म्हणायचंय. जवळ घेते असं म्हणालेले आहे की नाही बुवाने. बरोबर आहे की नाही. रडू नको कान्हा
स्वतःलाच रडवते गवळणीमध्ये. कसला कवी आणि कसला डाय. रडू नको कान्हा जवळ घेते दुधू दुधू देते असं म्हणाले म्हणून काय म्हणायचं. माझं उत्तर काय, माझी चाल वेगळी होती. बुवानी काहीतरी डफरवून चालीचं उत्तर दिले, त्याच चालीत देते बुवाला उत्तर आहे का. आता जवळ घेते बोलल्यानंतर हो तोच विषय आहे. मला काय म्हणायचं बघा. दह्या दुधाचं देऊन लाल, दह्या दुधाचं देऊन लाल, याला जवळ घेते. कान्हा लहान असतो, राधा मोठी असते. म्हणून काय म्हणायचंय. दह्या दुधाचं देऊन लाल, याला जवळ घेते. याला जवळ घेते, याला जवळ घेते, याला चटीत हगवते. याला जवळ घेते, याला माझ्या प्रश्नाला मारा मिठी. बुवा बघा, प्रश्नाला मारा मिठी किती लेखणी चुकीची आहे. प्रश्नाला आता मग त्याचं उत्तर आहे का. मी उत्तर काय लिहिले आहे म्हणे. काल हिला हिची जिरवली, हिची वाट लावली. आता ते लोणेरेवाल्यांना जाऊन विचारा कुणी कुणाची वाट लावली तेच लोक सांगतील. बारी पडली, युट्यूबला पडलेली आहे असं बुवा म्हणाले. पडली असतील तर बघा मग कोणी कुणाची वाट लावली आणि तुम्हीच सांगा कमेंट मध्ये कोणी कोणाची वाट लावली ती. आणि हा बोलेल मी ऐकून घेईल का. ही आग आहे आग. पूनम आगरकरच्या पूनमच्या पुढे नावामध्ये आग आहे आग. आणि काय किशोर सणस काय. आता सणसचं काय करायचं. कापूनच टाकलं पाहिजे त्याचा. आता मी फणस बोलत म्हणून म्हणून काय म्हणायचं बघा. ते बघा फणस काय करायचं ते बघा तिकडे जाऊन त्याचं. म्हणून काय म्हणायचं बघा. माझ्या प्रश्नाला मारा मिठी, तुझ्या प्रश्नाला कशाला मारू मिठी. मी प्रश्नाला कधी मिठी कोण मारत नाही बुवा. दुसऱ्या बारीत खालील खुटी हा शब्द मला लागला. मग आता तुझ्या खुटीचं काय करते बघ. आता सणस बुवाची आज जिरवते मस्ती. यमक कसं जुळवलंय बघ यमक गाण्यामध्ये. मी स्वतः कटिंग दिली. सणस बुवाची आज जिरवते मस्ती, आणि घेऊन हातात काठी, आणि घेऊन हातात काठी. तू काय घालशील माझ्या खुटी. सारखं मला बोलतो हे पूनम हे पूनम हे. अरे जीव जाईल तुझा बस. मी काय तावडीत सापडायची तुझ्या नाही, आणि मी तुला सोडायचे पण. कशी तुझा खामटा काढते तू बघ. सणस बुवाची आज जिरवते मस्ती, आणि घेऊन हातात काठी. तू काय घालशील माझ्या खुटी, तू काय घालशील माझ्या खुटी. अरे तुझी फोडून टाकीन गोटी. घालशील माझ्या
गायला शक्ती तुर्यात सनम ही आली परत पूनम सामना सामना आता करतो मी गरम. काय गरम केलंस स्वतःच गरम झालास काय बोलतोस ते तुझं तुला कळत नाही. सामना गरम करून मला काय फरक पडतंय गरम हो नाही तर आग लावून घ्यायचे मला काय फरक पडत नाही. शक्ती तुर्यात सनम आली परत पूनम. हा नक्कीच आली तुझ्यासारख्या बुवांची जिरवायला. दडगया पूनमचा या बुवाला झाला गरम. दडगया पूनमचा या बुवाला झाला गरम. अहो पहिलंच बारीत हा बुवा पडला नरम. पहिलंच बारीत हा बुवा पडला नरम. गंडोळासारखी नुसती बडबड करू नको. दिवाण बनून नागिनीची वाट धरू नको. अरे नाकाला जीभ लावून बढाया मारू नको. आणि या पूनम नावाच्या नागिनी समोर तुझी बिनसुराची पुंगी वाजवू नको. बिनसुराची पुंगी वाजवू नको. बिनसुराची पुंगी वाजवू नको. बुवा तुम्ही सुंदर वारी केलीत. छान अगदी तुमचं सगळं वाद्यवृंद तुमचा नाच तुमचं गायन तुमची गाणी सगळी छान झाली. पण बुवा जरा सुधरा कारण आपण शक्ती तुर्यात जरी कमी समजत असलो शक्ती तुरा कमी नाहीये बुवा. आज मुंबईच्या मंचावर पुण्याच्या रंगमंचावर सगळीकडे शक्ती तुऱ्याचे कार्यक्रम होतात. त्यामुळे शक्ती तुरा हा इझी नाहीये. जरा थोडीशी मेहनत घ्या. एवढं प्रेक्षक आपल्याला बघते खाऊ गोष्ट नाहीये. तुम्ही जर इथे येऊन बोलला शक्ती तुऱ्याला किंमत नाही शक्ती तुऱ्याच्या शाहिरांना किंमत नाही तर बुवा तिथे तुम्ही झिरो होता. तिथे तुम्हाला पण काडीची किंमत देणार नाही कोण. मी असं अजिबात बोलणार नाही शक्ती तुऱ्याला किंमत नाही. मग अजून बरेच क्षेत्र आहेत पण संगीताचे बरेच क्षेत्र आहेत म्हणून काय म्हणायचं बघा. मावशीचं पण काम करतो. बुवा मावशीचं काम करतो ना नमुन्यामध्ये. हा आता ते मावशीचं काम एक दिवशी बघायला आलं पाहिजे. बुवा एक काम कर तू शक्ती तुला करू नको ते मावशीची कामं करतच बस. त्यामध्येच तू भारी आहेस मला असं वाटतं हो ना. एक दिवशी मावशीचं काम बघितलं पाहिजे. पण आता बुवा कसा बुवा एक जेंट्स आहे. आता बुवाचा एक धंदा पण आहे. तो कसला तुम्हाला माहिती आहे का. कसला पोटासाठी काहीतरी करावं लागतं ना माणसाला.
बरोबर आहे की नाही? तर हा धंदा कसला आहे माहिती का? तुम्हाला सांगते मी कसला. हा मग असू दे ना, कुठलाही धंदा असू दे, माणसाने मेहनत घ्यावी. धंदा करायला, काम धंदा करायला लाजायचं नाही. आपलं पोट भरलं पाहिजे की नाही, मग लाजायचं कशाला? बिनधास्त. कुणाचे भांडे घासायला सांगितले घासायची. अरे कष्ट करून जगू, पण कुणाची हरामी खायची. असू दे, बुवा पण कामधंदा करत असेल चांगली गोष्ट आहे. कष्ट करून खातात हे महत्वाची गोष्ट आहे, भले कुठलाही धंदा असू दे. मला काय म्हणायचं बघा, लक्ष असू द्या. आता बुवा जर एक गाणं गाते, रागावू नको अजिबात. हा नाहीतर काहीतरी इथे तुला बोलल्याच्या नंतर तुला काहीतरी घाम फुटायचं, नाहीतर ब्लड प्रेशर तुझं हाय व्हायचं. तसं करू नको. नाहीतर उद्या कोंबड्या कापताना काहीतरी भलतच कापत बसायचं. आता या बुवाचा एक मित्र असतो, चिमण्या, रमण्या आणि हा गोमण्या. आता चिमण्या रमण्या हे दोघे मित्र असतात आणि त्या तिघांमध्ये, ह्याच्यामध्ये त्या दोघांमध्ये भांडणं होतं. आता भांडणं झाल्याच्या नंतर ते दोघे ह्याची काय वाट लावतात ते बघा, लक्ष असू द्या. राग आला, राग आला, राग आला बघा त्या चिमण्याला. राग आला, राग आला, राग आला बघा त्या चिमण्याला. व तुम्ही म्हणता शास्त्रात गा, मग गवळणी कुठल्या शास्त्रात ग्रंथात असं लिहिलंय की पूनमची जिरवली, पूनमची खाजवली, पूनमची काय बोललात ना, राधेबद्दल बोलायचं. तुम्ही मला म्हणतात वकिलीची पुस्तकं कमी वाचा, पण त्याचबरोबर शक्तिधुरातले ग्रंथ वाचा. वा वा वा, तू जाम ग्रंथ वाचलेस. हो, ते डुलत होतास त्याच्याबरोबर समजलं. म्हणून बुवा बोलतात तसं मला उत्तर द्यावं लागेल. ऐका. राग आला, राग आला, राग आला बघा त्या चिमण्याला. काय म्हणू, काय म्हणू, काय म्हणू याच्या रमण्याला. त्याने आग लावली या, त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. ऐका, शेमण्याला म्हणजे काय? अरे लाजते काय? नाही नाही, मला पण नाही माहिती शपथ. शेमण्याला म्हणजे काय सांगा ना. जाऊ दे, कसं जाऊ दे. माझं गाणं बुवाला बदलवली, बुवाची शाप वाट लावली आणि बुवाची पण बारी टाका. काय बुवानी बारी खदवली असं जर टाकला तुम्हाला दाखवते बरोबर येते. हा मी बेकार आहे. हा मी जाम बेकार आहे, दिसते तशी नाही. हा दणका भारी आहे, भरपूर आहे ताकद माझ्याकडे. आता बुवा बुवाची ताकद दाखवते असं. पण मी माझी ताकद जास्तच आहे. बुवा खात पिझ्झा, बुवा काहीतरी. मी पण कशी एकदम खात्या पित्या घरची, एकदम मजबूत. हो की नाही? मग आता कोंबड्या करतात त्याच्यात खा, स्वतः खायचं, दुसऱ्याला द्यायचं, स्वतः पण खायचं. म्हणून काय म्हणायचंय आता शेमण्याला, हा माझा विषय या बुवाच्या शेमण्याला असं मी म्हटलं ना. मग आता शेमण्याला म्हणजे काय? शेमण्याला म्हणजे काय तर एक आम्हाला काय म्हणायचंय, बुवांचा अजून एक बिझनेस आहे. तो कसला माहितीये का? तो बिझनेस असा आहे. आता हे माझ्या ड्रेसमध्ये मणी दिसतात तुम्हाला, मणी मणी दिसतात ना, ते मणी मण्यांचा धंदा असतो, मण्यांचा. तर त्या हाचा मित्र चिमण्या आणि रमण्या, त्या दोघांना आला राग आणि हा करत होता धंदा मण्यांचा. तर त्या रागाच्या भरात याच्याकडे असलेले 100 मणी, त्या 100 मण्यांना त्या दोघांनी आग लावली. त्याने आग लावली या बघा या बुवाचा शे 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 म्हणजे किती? 100. मणी म्हणजे मणी, बरोबर आहे. मग आता पटवून दिले. त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला, म्हणजे शे मणी, बरोबर ना? चला. त्याने आग लावली या बुवाच्या शेमण्याला. त्याने आग लावली राग आला, राग आला, राग आला बघा त्या चिमण्याला.
सांगू का? त्रेतायुगात हत्ती मुंगीचं लग्न कोणी केलं त्या भटजीचं नाव काय? तर बुवा प्रश्नाचं तुमच्या उत्तर जे आहे ते मी पुढच्या वेळेला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. मी खोटं बोलत नाही. जे पण काय उत्तर असेल तर आपण खरं देतो. जसं बुवा म्हणाले तसंच. बुवा पण प्रामाणिक आहे, काय हरकत नाही. तुझ्यासाठी गाणं, खास तुझ्यासाठी. म्हणजे सुधारलास तर बरं होईल माझं मन. काय म्हणते बघ? नीट कर कामा मिळेल कामा, का उगाच पितोस फंटा, का उगाच पितोस फंटा. अरे बुवा जर का केलास माझ्याशी तंटा, जर का केलास माझ्याशी तंटा, तर जर तंटा केलास तर काय करेन मी? बोला ना काय? जर का केलास माझ्याशी तंटा. कोण आता हुशार आहे याच्यातून बघू दे. कोणाला पुरस्कार द्यायचा आता बघूया. जर का केलास माझ्याशी तंटा. बोला बोला जरा काय काय कळायला म्हणजे तुम्हाला पण बोललं पाहिजे ना आपण सगळ्यांनी. त्याशिवाय बारीला मजा येणार नाही. बोवाजला तापला पाहिजे ना दुसऱ्या बारीत. जर का केलास माझ्याशी तंटा, बोला ना म्हणजे मला पण समजेल ना. तुम्हाला समजलं म्हणून. जर का केलास माझ्याशी तंटा, तर मी तुझी जर का केलास माझ्याशी तंटा, तर मी तुझी येते काहीतरी येते. जर का केलास माझ्याशी तंटा, जर का माझ्याशी तंटा केलास तर मी काय करीन? जर का केलास माझ्याशी तंटा, तर तुझी कापून टाकीन घंटा. जर का केलास माझ्याशी तंटा, तुझी कापून टाकीन. सद्गुरूंचं गाणं या ठिकाणी झालं पाहिजे, सद्गुरूंचं गीत झालं पाहिजे. तर सद्गुरूंचं गीत या ठिकाणी मी सादर करते. लक्ष सुद्धा काय म्हणायचं बघा. त्याआधी एकदा होऊन जाऊ दे. छत्रपती शिवाजी शक्तिवाली की. कसं फसवलं ना तुम्हाला. असं असतात
बोल 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 शक्ति वाली की। हा ठीक आहे, काय हरकत नाही, जे बोलले ते आमच्या मार्गात आहेत, जे बोलले ते ठीक आहे। आता मी गीत गाणार होते वेगळं, पण आता फरमाईश आली समर्थांच्या गीताची, शिवरंजनी ते गीत सादर करूया। सद्गुरूला स्मरावे, निस्वार्थ मनाने पूजन करावे, श्लोक दास बोधाचे मनी ठरावे। जय जय रघुवीर समर्थ कृपेने जीवनी कीर्ती रूपे यावे, कीर्ती रूपे यावे, कीर्ती रूपे यावे। ला 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 नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला, नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला। बोला जय जय रघुवीर समर्थ, नाही जाणार हो व्यर्थ येईल जीवनाला। बोला जय जय रघुवीर समर्थ।
सुर्वेवाडी या गावातील या वाडीमधील या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय सन्माननीय श्री प्रदीपजी अण्णा सुर्वे यांनी आम्हाला प्रथमतः या ठिकाणी आमची कला सादर करण्याची या भव्य रंगमंचावरची संधी दिली त्याबद्दल श्री सुसंगीत कला पथक पनवेल मुंबई मुक्काम खारेगाव तालुका मस्ता जिल्हा रायगड यांच्या वतीने आमच्या सर्व कलाकारांच्या वतीने आमच्या प्रदीप अण्णा सुर्वे साहेबांच्या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करत आहे. काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि या ठिकाणी वेडीवाकडी सेवा केली असेल तर गोड मानून घ्या. जसंच आम्हाला सहकार्य केलं तसंच प्रतिस्पर्धी शाहीर किशोरजी सणस यांना करावं अशी मी आपल्याला विनंती करून या कार्यक्रमाची रजा घेत आहे. धन्यवाद. श्री गणपती.